हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की सखीच्या नाकातून चक्क रक्त वाहत आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये सखीचा हा त्रास चांगलाच वाढत गेला. तिच्या नाकातून पुन्हा पुन्हा रक्त येत होतं, त्यामुळे घरातील सगळे खूपच घाबरले. सरकारने तर चक्क डॉक्टरांची फौज उभी केली, परंतु आपल्या तेजस्विनीने सखीचा हा आजार बरा केलाय. सखीसाठी तिने असं काहीतरी केलं ज्यामुळे सखी ही शांत सुद्धा झाली. तिचा खोकला बंद झाला, तिच्या नाकातून रक्त वाहणं बंद झालं आणि मग सखीने चक्क तेजस्विनीला आई अशी हाक मारली. त्यामुळे सरकारचा खूप जळफाट झालाय आणि सरकारने ठरवलंय फक्त 2च दिवसात ती खऱ्या तेजस्विनीला घराबाहेर हाकलणार आणि तीच खरी तेजस्विनी आहे हे सिद्ध करून दाखवणार. मग सरकारचा हा प्लॅन फ्लॉप होणार की खरी तेजस्विनी ही जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात आणि तेवढ्यात सखी झोपेतून उठते. तिला खूप खोकला येत असतो. तिच्या आवाजाने कान्हाला सुद्धा जाग येते. कान्हा विचारतो, काय झालं बेबी सरकार, तुम्हाला खूप खोकला येतोय, सर्दी झालीये, त्रास होतोय का? सखी म्हणते, हो, मला खूप खोकला येतोय, झोपही येत नाहीये. कान्हा लगेचच बेडवरून उठतो आणि सखीला पाणी प्यायला आणून देतो. सखी ही पाणी पिते, परंतु सखीला खूप त्रास होत असतो. पुन्हा पुन्हा खोकला येत असतो. एक घोट पाणी पिणं सुद्धा तिला खूप अवघड जातं. कान्हा विचारतो, काय झालंय तुम्हाला, मी तुम्हाला औषध देऊ का? तर सखी म्हणते, थांब, मी आधी वॉशरूमला जाऊन येते. आणि मग सखी वॉशरूममध्ये जाते. कान्हा बाहेरच उभा असतो, पण त्याला सखीचा जोरजोरात खोकण्याचा आवाज येत असतो. त्यामुळे कान्हाला काळजी वाटते आणि कान्हा हा वॉशरूममध्ये येतो. सखी ही खोकतच असते. कान्हा विचारतो, बेबी सरकार, काय झालंय, खूप खोकला येतोय का? तर सखी ही तोंडावर हात ठेवून खोकत असते. कान्हा म्हणतो, तोंडावरचा हात बाजूला करा, मला पाहू द्या. आणि सखी ही तोंडावरचा हात बाजूला करते तर कान्हाला जबर धक्काच बसतो, कारण सखीच्या नाकातून चक्क रक्त येत असतं. कान्हा खूप घाबरतो आणि म्हणतो, बेबी सरकार, हे काय, तुमच्या नाकातून तर रक्त वाहतंय. सखीला सुद्धा धक्का बसतो. सखी आपल्या नाकाला हात लावून पाहते. रक्त पाहून तिला खूप भीती वाटते. कान्हा विचारतो, तुम्हाला जेव्हा कधी सर्दी आणि खोकला येतो तेव्हा असंच नाकातून रक्त वाहतं का? हे नॉर्मल आहे का? सखी सांगते, नाही, नेहमी तर असं होत नाही. कान्हा खूप घाबरतो आणि म्हणतो, हे खूप सिरियस आहे, तुम्ही थांबा, मी डॉक्टरांना कॉल करतो. कान्हा मोबाईल घेण्यासाठी बाहेर रूममध्ये येतो, पण रूममध्ये रेंज नसते. येथे तर रेंज नाहीये असं म्हणून तो आपल्या रूममधून बाहेर पडतो, हॉलमध्ये खाली येतो आणि डॉक्टरांना कॉल लावतो. डॉक्टर, माझी बायको सखीला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय आणि तिच्या नाकातून रक्तसुद्धा वाहतंय, तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे या. तर डॉक्टर सांगतात, सॉरी, पण मी आता आउट ऑफ स्टेशन आहे, मी नाही येऊ शकत. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मग एखाद्या दुसऱ्या डॉक्टरचा नंबर द्या जे यावेळेस येऊ शकतात. आणि हा डॉक्टर कान्हाला नंबर सांगतो की लिहून घ्या. कान्हा आजूबाजूला पाहतो, पण तेथे पेपर आणि पेन नसतो. कान्हाच्या मोबाईलमध्ये अजून व्हॉट्सॲप, नोट्स वगैरे याचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे कान्हा म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही मला नंबर सांगा, मी लक्षात ठेवतो. डॉक्टर कान्हाला 10 अंकी मोबाईल नंबर सांगतो. कान्हा फोन कट करतो आणि मग हा नंबर डायल करू लागतो जो डॉक्टरने सांगितला आहे. परंतु टेन्शनमुळे कान्हाला फक्त आधीचे 6 नंबरच आठवतात, शेवटचे 4 नंबर आठवतच नाही. त्यामुळे कान्हाला खूप राग येतो. तो जोरात रडतो, नंबर का आठवत नाहीये? आणि त्याचा हा आवाज ऐकून खरी तेजस्विनी तेथे येते आणि विचारते, काय झालं कान्हा, तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस, का ओरडतोयस? तर कान्हा सांगतो, सखीला खूप त्रास होतोय, खोकला येतोय, सर्दी झालीये आणि तिच्या नाकातून रक्त वाहतंय. हे ऐकून तेजस्विनीला सुद्धा जबर धक्का बसतो. ती खूप घाबरते आणि इकडे सखीचं खोकणं सुरूच असतं. ती खोकत असते. सखीचा रूम हा सरकारच्या बाजूला असते, त्यामुळे सरकारला तिच्या खोकण्याचा आवाज येतो. सरकार विचार करते, सखी एवढी का खोकतीये? असा विचार करून सरकार सखीच्या रूममध्ये येते, पण सखी तर वॉशरूममध्ये असते आणि सरकारला कळत नाही की सखीला नेमकं काय झालंय. सखीच्या नाकातून पुन्हा एकदा रक्त येतं. सखी रुमालाने हे रक्त पुसते, खूप घाबरलेली असते. सरकार विचार करते, सखीला खूप त्रास होतोय असं दिसतंय. तसं तर मला त्या सखीचं काही देणं घेणं नाहीये, ती मेली तरी मला फरक पडणार नाही, पण जोपर्यंत त्या सखीची प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही
तोपर्यंत तिला सांभाळावं लागेल आणि आता तर मीच तिची खरी आई आहे ही खोटी खोटी काळजीसुद्धा दाखवावी लागेल. नाहीतर तिचा हा आवाज ऐकून ती खरी तेजस्विनी आली ना तर ती नक्कीच सखीवर उपचार करेल. कारण ती सखीची खरी आई आहे. सखीला काय त्रास होत असेल, सखीला कसं बरं करायचं हे तिला नक्कीच माहीत असेल आणि मग तीच सखीची खरी आई म्हणून सिद्ध होईल. मी ही संधी तिला नाही देऊ शकत. मला सखीची खोटी खोटी काळजी करावी लागेल आणि मीच तिची खरी आई आहे हे सिद्ध करण्याची हीच योग्य संधी आहे, असा विचार सरकार करत असते. आणि त्याच वेळेस सखी वॉशरूममधून बाहेर येते. सरकार विचारते, काय ग सखी, काय झालंय तुला? सखी सांगते, मला सर्दी आणि खोकला झालाय, पण खोकला खूप जास्त येतोय. सरकार विचार करते, हीच योग्य संधी आहे सखीच्या मनात आपली जागा निर्माण करण्याची. पण कान्हा आणि ती खरी तेजस्विनी आतमध्ये यायला नको असा विचार करून सरकार ही सगळ्यात आधी दरवाजा आतमधून लॉक करून घेते आणि मग सखीसाठी पाणी एका ग्लासमध्ये भरते. सखीला पाणी प्यायला देते. सखी पाणी प्यायला नकार देत असते, नकोय, मला नकोय. पण सरकार म्हणते, अगं एक घोट पाणी पी, तुला बरं वाटेल. आणि मग सखीला सरकार पाणी प्यायला देते. पण ती कशीबशी एक घोट पाणी पिते आणि सरकारचा हात दूर लोटून देते. सरकारला खूप राग येतो. ती काही बोलणार, पण सरकारला वाटतं, नाही, मला आता राग करून चालणार नाहीये. मला सखीची खरी आई असल्याचं नाटक करावंच लागणार आहे. हीच ती योग्य संधी आहे. आणि सरकार तिच्याशी खूप प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करते. ती सखीला पुन्हा एकदा पाणी प्यायला देते. सखी तिचा हात जोरात झटकते, त्यामुळे सरकारच्या अंगावरच पाणी पडतं. सरकारला खूप राग येतो. हे काय केलंस तू, असं ती जोरात ओरडते. पण मग ती स्वतःलाच थांबवते. नाही, मला आता राग करून चालणार नाहीये. मला तिच्याशी प्रेमानेच वागावं लागेल. सखीचा त्रास हा वाढतच असतो. सखीला खोकला येत असतो आणि त्याच वेळेस सखी उलटीचा प्रयत्न करते आणि हे पाहून सरकारला खूप किळस येते. यू असं म्हणून ती सखीपासून दूर जाते. पण तेवढ्यात ती स्वतःला पुन्हा एकदा सांगते, नाही सरकार, तुला असं करून नाही चालणार, तुला नाटक कंटिन्यू ठेवावंच लागेल. आणि ती सखीला म्हणते, नाही सखी बाळा, उलटी वगैरे करू नको, तू काही बाहेरचं खाल्लं होतं का, म्हणून तुला त्रास होतोय का? सखी सांगते, नाही नाही, मी बाहेरचं काहीच खाल्लं नव्हतं. पण सखीचा खोकला काही थांबत नसतो. आणि तेवढ्यात कान्हा आणि तेजस्विनी येतात आणि रूमचा दरवाजा लावलाय हे पाहून कान्हा दरवाजा वाजवतो. सखी मॅडम, आलोय मी, दरवाजा उघडा. सखी आणि सरकार हे आतमधून ऐकतात. तेजस्विनी सुद्धा म्हणते, सखी बाळा, उघड ना दार, मी आलीये, लवकर दार उघड, मला तुझ्यावर उपचार करायचे आहेत. सरकारला जबर धक्काच बसतो. आता ही तेजस्विनी सुद्धा आलीये, म्हणजे ही सखीवर उपचार करेल आणि सगळं क्रेडिट घेऊन जाईल. मी तिला क्रेडिट नाही मिळू देणार असा विचार सरकार करते. सखी हे ऐकते आणि सरकारला म्हणते, सरकार दार उघडा, कान्हा आलाय. पण सरकार मात्र विचारातच गुंग असते आणि काही उत्तर देत नाही. तर तेजस्विनी कान्हाला विचारते, कान्हा काय झालंय, सखीने आतमधून दार का लावून घेतलंय? कान्हा आणि तेजस्विनीला माहीत नसतं की सखीबरोबर आतमध्ये सरकार आहे आणि तिने दरवाजा लावून घेतलाय. आणि सरकार ही सखीलाच म्हणते की सखी शांत हो, मी आहे ना, मी तुझी आई आहे, मी तुझ्यावर इलाज करते, मी आहे तुझी काळजी घ्यायला, तुला दुसऱ्या कोणाचीही गरज नाहीये, कशाला उगाच दरवाजा उघडायचा? आणि इकडे तेजस्विनी जोर जोरात म्हणते, सखी बेटा दार उघड ना, लवकर दार उघड, तुला त्रास होतोय मला माहितीये. आणि तेवढ्यात सरकार जोरात ओरडते, नाही उघडणार, मी आहे तिच्याजवळ, तिची खरी आई तेजस्विनी, तुला आणि त्या कान्हाला या आतमध्ये यायची काहीच गरज नाहीये, तुम्ही बाहेरच थांबा, मी सक्षम आहे माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी. कान्हा आणि तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, सरकार लवकर दार उघडा. तर सरकार चिडून म्हणते, नाही उघडणार. आणि ती सखीला समजवण्याचा प्रयत्न करते, सखी बाळा, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझी आई, तुला त्यांची काही गरज नाहीये. तर सखी म्हणते, कान्हा कान्हा दार उघडा, कान्हाला आतमध्ये घ्या. परंतु सरकार त्यासाठी तयार होत नाही आणि म्हणते, सखी तू असं का करतेस? अगं मी तुझी जन्मदाती आई आहे, मला माहिती आहे तुला काय त्रास होतोय आणि तुझ्यावर कसे उपचार करायचे, होईल थोड्या वेळात बरं, दार उघडायची काही गरज नाहीये, त्यांना आतमध्ये घ्यायची काही गरज नाहीये. सखीला खूप खोकला येत असतो, त्यामुळे तिला नीट बोलताही येत नाही आणि सरकारने ठरवलेलं असतं की काही झालं तरी दार उघडायचं नाही. तेजस्विनी खूप चिडते, जोरात दरवाजा वाजवते, मनस्विनी काय मूर्खपणा करतीयेस, उघड लवकर दार, उघड लवकर. आणि हे दार वाजवणं, आरडाओरडा ऐकून परशुराम, गौतम, मीनाक्षी तेथे पोहोचतात. गौतम विचारतो, काय झालं कान्हा? कान्हा सांगतो,
सखी मॅडमला खूप त्रास होतोय, त्यांना सर्दी झाली आहे, खूप खोकला येतोय. एवढंच नाही तर त्यांच्या नाकातून रक्तसुद्धा वाहतंय. परशुराम, मीनाक्षी, गौतमला जबर धक्काच बसतो. तर कान्हा सांगतो आणि सरकारने आतमधून दरवाजा लावून घेतलाय, दारच उघडत नाहीये. गौतम चिडून म्हणतो, सरकार लवकर दार उघडा. तेजस्विनी सुद्धा म्हणते, मनस्विनी दार उघड लवकर. सरकार ओरडून म्हणते, नाही उघडणार, तुमच्या कोणाचीच गरज नाहीये माझ्या बाळाला, मी आहे ना इथे, मी सगळं काही करते. आणि त्याच वेळेस सखी खोकता खोकता चक्क तिच्या नाकातून रक्त बाहेर पडतं. सरकारला हे दिसतं आणि सरकार खूप घाबरते. सरकार उठून उभी राहते आणि विचार करते, अरे देवा, काय होतं या सखीला? आत्तापर्यंत तर फक्त खोकला येत होता, आता तर नाकातून रक्तसुद्धा व्हायला लागले. तिची अवस्था तर बिकटच होत चाललीये. आता काय करायचं? इकडे बाहेर तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, मनस्विनी तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का? उघड लवकर दार, मला माझ्या बाळावर उपचार करायचे आहेत, मला माहिती आहे तिला कसं बरं करायचंय, उघड लवकर दार. तर सरकार चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुमची गरज नाहीये, मी माझ्या सखीला सांभाळू शकते, तुम्ही निघा इथून. तेजस्विनी बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवतच असते आणि सखीचा त्रास हा वाढतच जातो. सखीला खोकला येत असतो, नाकातून रक्त येत असतं, ती जोरजोरात शिंका घेत असते आणि सरकारला मात्र या सगळ्याची किळस येत असते. तसंही सखीचा साधा स्पर्श जरी झाला तरी या सरकारला किळस येते, तिला तो सहन होत नाही. मग सखीचं हे खोकणं, शिंकणं हे काहीच सरकारला आवडत नाही. ती सखीची खूप किळस करते, तिला राग येतो, पण मग ती स्वतःला समजावून सांगते, नाही मनस्विनी, तुला हे सगळं सहन करावंच लागणार आहे, जर तुला स्वतःला खरी तेजस्विनी, सखीची खरी आई म्हणून सिद्ध करायचंय. सखी ही सरकारला म्हणते, सरकार दार उघडा. पण सरकार म्हणते, नाही सखी, त्याची काही गरज नाहीये, मी आहे ना तुझ्याजवळ. सखीचा नाईलाज होतो, तिला समजतं ही बाई काही दार उघडणार नाहीये आणि मग सखी ही स्वतःच दार उघडायला जाते. सरकार म्हणते, सखी काय करतेस, दार उघडायची गरज नाहीये, अगं दार नको उघडू. पण सखी तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि दरवाजा उघडते. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. इकडे बाहेर सगळे दार वाजवत असतात आणि त्याच वेळेस सखी दरवाजा उघडते. सखीची ही अवस्था पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कान्हा, तेजस्विनी, गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळ्यांना खूप भीती वाटते की सखीला नेमकं काय झालंय. सखी ही कान्हाजवळ जाऊ लागते, पण त्याच वेळेस सखी ही चक्क खाली कोसळते, बेशुद्ध होते आणि तेजस्विनी तिला सावरते. तेजस्विनी ही सखीला जवळ घेते. सखीला चक्कर आलीये हे पाहून सगळेच खूप घाबरतात. सरकार सुद्धा घाबरते. तेजस्विनी म्हणते, कान्हा सखीला उचल आणि खाली घेऊन चल. सगळेजण सखीला खाली घेऊन जातात. सरकार विचार करते, अरे देवा, या सखीची तब्येत तर आणखीनच बिघडली, पण आता तेजस्विनी तिच्या जवळ आहे, मला येथे असं शांत राहून नाही चालणार, नाहीतर तेजस्विनी तिच्यावर उपचार करेल आणि सगळं क्रेडिट घेईल, मला काहीतरी करावंच लागेल. असा विचार करून सरकार ही सुद्धा त्यांच्या मागे मागे धावते. कान्हा आणि तेजस्विनी सखीला घेऊन हॉलमध्ये येतात. सखी ही शुद्धीत आलेली असते. तेव्हा तेजस्विनी विचारते, काय ग बाळा, काय झालंय तुला? काळजी करू नको, मी तुझी आई आहे ना, मला माहिती आहे तुला कसं बरं करायचं. लहानपणी सुद्धा तुला असाच खोकला यायचा, तेव्हा मीच तुझ्यावर इलाज करायचे, थांब तू. आणि त्याच वेळेस मनस्विनी सरकार तेथे येते आणि म्हणते, तू तिच्यावर काय उपचार करायचे नाही, ती माझी मुलगी आहे, मी तिची खरी आई आहे, तिला काहीच द्यायचं नाहीये, मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवते. कान्हा म्हणतो, सरकार डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाहीये, तसंही त्याची खरी आई आहे ना इथे, ती करेल तिच्यावर उपचार. सरकार चिडून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं, आणि सखीची खरी आई मी आहे, मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवते, फोन करते. कान्हा म्हणतो, ते सगळं करून झालंय माझं, रात्री 3:30ला कोणताही डॉक्टर यायला तयार नाहीये आणि तेजस्विनी मॅडम आहेत ना, त्या सखी मॅडमवर उपचार करतील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सरकार चिडून म्हणते, तू गप्प बस, तोंड बंद कर तुझं, तुम्ही सगळ्यांनी माझ्या सखीपासून दूर राहायचं, मी आत्ताच्या आत्ता स्वतः जाऊन डॉक्टरांना घेऊन येईल, पण माझ्या सखीला काही होऊ देणार नाही. असं म्हणून सरकार ही परशुरामला ऑर्डर सोडते, परशु डॉक्टर. तेवढ्या सरकार स्वतःला थांबवते आणि विचार करते, नाही मनस्विनी, तुला ऑर्डर सोडून नाही चालणार, आता तुला शब्दांपेक्षा तुझी ॲक्शन महत्त्वाची आहे. तू जेवढी जास्त धावपळ करशील, सखीला वाचवण्याचा प्रयत्न करशील, तेवढा तुला फायदा होईल. सखीच्या मनात असं निर्माण होईल की तू तिची खरी आई आहे आणि तुला सखीची किती काळजी आहे.
मी आत्ताच्या आत्ता जाते आणि स्वतः डॉक्टरांना घेऊन येते. त्या डॉक्टरांनी सखीला बरं केलं ना तर माझा मोठेपणा होईल असा विचार करून सरकार काही बोलत नाही आणि घराबाहेर निघून जाते. सरकार गेली त्यालाच कामाला यायचा. थांबा, मी तिच्यावर घरगुती इलाज करते असं म्हणून तेजस्विनी ही सखीला शांत करते आणि म्हणते, सखी बाळा फक्त 2 मिनिटं. आणि तेजस्विनी ही लगेच किचनमध्ये जाते. कान्हा आणि सखीला कळत नाही की आता ही तेजस्विनी सखीवर कोणता उपचार करणार आहे आणि सखीच्या नाकातून रक्त वाहतच असतं. इकडे सरकार ही घराबाहेर येते आणि डॉक्टरांना कॉल लावते, परंतु डॉक्टरांचा फोन काही लागत नाही. डॉक्टर फोन उचलत नाही. सरकार विचार करते, हे डॉक्टर का फोन उचलत नाहीये. तेवढ्यात तिला दिसतं की रात्रीचे 3:30 वाजलेत आणि ती म्हणते, खरंय एवढ्या रात्री 3:30ला कोणता डॉक्टर फोन उचलणार आहे. पण डॉक्टरांचं तर हे कामच असतं ना, रात्री अपरात्री इमर्जन्सीला कॉल उचलणं, पेशंटची सेवा करणं, त्यांना बरं करणं. मग डॉक्टर तरी काय करताय, पण या सखीचं तरी काय चाललंय. रात्री 3:30 वाजता या सखीला खोकला येतोय, नाकातून रक्त काय वाहतंय. ही सखी आणि तेजस्विनी एकदम सारख्याच आहेत. त्या तेजस्विनीला सुद्धा असाच त्रास व्हायचा. खोकला आला की नाकातून रक्त यायचं आणि या सखीला सुद्धा असंच होतंय. जाऊ दे, त्या सखीला काही झालं ना तरी मला फरक पडत नाही, पण मला जर स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करायचं असेल तर मला त्या सखीसाठी डॉक्टरांना घेऊन यावंच लागेल असा विचार करून सरकार म्हणते, चला आता मीच जाते आणि त्या सखीसाठी डॉक्टरांना घेऊन येते. सरकार ही गाडीत बसते आणि डॉक्टरांना आणण्यासाठी तेथून निघून जाते. पण इकडे खरी तेजस्विनी मात्र सखीवर घरगुती उपचार करायचं ठरवते. ती किचनमध्ये येते आणि सखीवर ती लहानपणी जसे उपचार करायचे तसे उपचार करू लागते. दालचिनी, लवंग, अनेक मसाले ती एका पॅनवर घेते आणि हे सगळे मसाले चांगलेच गरम करते. घरातील सगळेजण सखी, कान्हा, परशुराम, मीनाक्षी तेजस्विनीकडे पाहत असतात की तेजस्विनी आपल्या बाळासाठी, आपल्या सखीसाठी किती प्रयत्न करतीये, तिला बरं वाटावं यासाठी काय काय करतीये. आणि तेजस्विनीचा हा घरगुती उपचार सुरूच असतो. कदाचित लहानपणी जेव्हा सखीला अशीच सर्दी व्हायची, खोकला यायचा, नाकातून रक्त यायचं, तेव्हा तेजस्विनी हाच उपचार करत असेल. आणि तेजस्विनी हे सगळं करत असताना कान्हा आणि सखी तिच्याकडे पाहत असतात. मध्ये मध्ये तेजस्विनीच्या हाताला चटका सुद्धा बसतो. सखी आणि कान्हा हे सगळं पाहतात. तेजस्विनी आपल्यासाठी किती करतीये, तिच्या हाताला चटका बसतोय तरीसुद्धा ती आपल्यासाठी घरगुती उपचार तयार करतीये हे पाहून सखी खूप इमोशनल होते. आणि सखीकडे पाहून तेजस्विनी इमोशनल होते. माझ्या बाळाला किती त्रास होतोय, तिच्या नाकातून रक्त वाहतंय हे पाहून तेजस्विनीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. ती आपले डोळे पुसते आणि कान्हा, सखी हे सगळं पाहत असतात. त्यांना सुद्धा समजतं की तेजस्विनी रडतीये, तिला त्रास होतोय. आणि त्याच वेळेस सखीला आपलं बालपण आठवतं. सखीला दिसतं की 10 वर्षांपूर्वीची तेजस्विनी ही किचनमध्ये असाच घरगुती इलाज तयार करतीये आणि छोटीशी सखी ही खोकतीये, तिला खूप त्रास होतोय. आणि मग तेजस्विनी या छोट्याशा सखीचा इलाज कसा करते, खलबत्त्यात कुटते, हे सगळं ती पाहते. आणि आजच्या सखीच्या चेहऱ्यावर हसू येतं. तिला आपलं बालपण आठवलेलं असतं. आणि त्याच वेळेस तिला खोकला येतो आणि ती पुन्हा एकदा वर्तमानात येते. आणि तेजस्विनी अगदी तसंच करत असते जसं तिने 10 वर्षांपूर्वी केलेलं असतं. तिने हे सगळे मसाले पॅनवर भाजलेले असतात आणि मग खलबत्त्यात ती हे सगळं कुटते, त्याची भुकटी तयार करते, पूड तयार करते. एका रुमालामध्ये हे सगळे मसाल्याचं मिश्रण घेते, ते चांगलं गरम झालेलं असतं आणि मग त्याची पूड तयार करते, ती अशी गुंडाळते. सखी ही खोकतच असते. तेजस्विनी ही गुंडाळलेली पूड तेथे घेऊन येते. तेजस्विनी सखीजवळ बसते आणि सखीला म्हणते, सखी बाळा आता याचा वास घे, तुला बरं वाटेल. सखीला सगळं आठवतं की ही तर माझीच आई आहे, जी 10 वर्षापूर्वी सुद्धा हेच करायची आणि आज सुद्धा हेच करतीये. घरातील सगळे तेजस्विनीकडे आश्चर्याने पाहत असतात. त्यांचा सुद्धा विश्वास बसलेला असतो की यस, हीच खरी तेजस्विनी आहे. आणि मग सखी तेजस्विनीने केलेल्या घरगुती उपचाराचा गुण घेते आणि या पुडीतून, या पोटलीतून ती वास घेत असते आणि हळूहळू तिला फरक पडतो. अवघ्या काही सेकंदातच सखी, जी मागील तासभरापासून नॉनस्टॉप खोकत होती, तिचा खोकला थांबलेला असतो, ती शांत झालेली असते. आणि मग सखी खूप इमोशनल होते. तिला आपलं बालपण आठवतं. 10 वर्षांपूर्वी माझी आई तेजस्विनी छोट्याशा सखीला असंच करायची आणि माझा खोकला बंद व्हायचा,
हे तिला आठवतं. सखी इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. सखीचा खोकला थांबलेला असतो आणि सखीला झोप येते. सखी चक्क तेजस्विनीच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेजस्विनीसुद्धा तिला जवळ घेते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर थापडते. सखी आणि तेजस्विनीला एकत्र पाहून घरातील सगळे खूप इमोशनल होतात. कान्हा, मीनाक्षी, गौतम, परशुराम सगळ्यांना समजतं खरंच हीच आहे खरी तेजस्विनी, सखीची खरी आई. कान्हा हा तेजस्विनीला म्हणतो, झालं तुमचं बाळ शांत. तेजस्विनी म्हणते, लहानपणीसुद्धा तिला असंच व्हायचं आणि ती अशीच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची. आज खूप वर्षांनी तिला तिच्या आईचा सहवास मिळाला आहे आणि मला माझ्या बाळाचा. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. सगळे खूप इमोशनल होतात. तेजस्विनी रडू लागते. कान्हाला सुद्धा बरं वाटतं की शेवटी त्याने एका आईची आणि मुलीची भेट घालूनच दिली. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये आपल्याला फक्त सखीचं खोकणं आणि तेजस्विनीचं तिच्यासाठी इतका त्रास सहन करून तेजस्विनी तिला कशी बरं करते, तिला कशी शांत झोपवते हेच पाहायला मिळालं आहे. आणि हा जो शेवटचा सीन आहे, जेव्हा सखी तेजस्विनीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आहे, माय लेकीची ही सीन पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल, तुम्हीसुद्धा इमोशनल व्हाल यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एक वेगळा एपिसोड होता, पण इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर पाहायला मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही झोपी गेल्यानंतर ती तेजस्विनीच्या रूममध्ये असेल. तेजस्विनी तिच्या उशाशी असणार आणि इकडे सरकार डॉक्टरांची फौज घेऊन घरी येईल. पण तिला सगळेजण सांगतील की तेजस्विनीने सखीला शांत केलंय, बरं केलंय आणि आता सखी तिच्या रूममध्ये शांत झोपली आहे. त्यामुळे सरकारला खूप राग येईल आणि सरकार ही सगळ्यांना ठणकावून सांगेल, फक्त 2 दिवस, 2 दिवसात मी तुम्हाला सगळ्यांना तुमची लायकी दाखवणार आणि ती जी बाई आतमध्ये आहे ना, खोटी तेजस्विनी, तिला घराबाहेर काढणार. मीच खरी तेजस्विनी आहे हे सिद्ध करून दाखवणार. असं वॉर्निंग देऊन सरकार रागारागाने निघून जाईल. आणि इकडे सखी ही झोपेत आई आई अशी हाक मारणार. तेजस्विनी हे ऐकेल, सरकारसुद्धा हे ऐकणार. तेजस्विनी खूप खुश होईल आणि म्हणेल, सखी बाळा, आज इतक्या वर्षानंतर तू मला आई अशी हाक मारली. खरंच मला खूप भारी वाटतंय. आणि तेजस्विनीला तर आनंद होईल, परंतु सरकारचा मात्र चांगला जळफाट होईल. सरकार हे सगळं ऐकणार आणि म्हणणार, तेजस्विनी, तुला जो काही आनंद साजरा करायचा आहे ना, तो साजरा करून घे. कारण तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहे. 2 दिवसात मी हे सिद्ध करून दाखवणार की मीच खरी तेजस्विनी आहे आणि तुला या घरातून बाहेर काढणार. पुन्हा एकदा त्या कालकोठडीत पाठवणार. तू पाहतच राहा. त्यामुळे तेजस्विनीलाही जबर धक्काच बसणार. मग आता सरकार तिचं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? खरंच ती स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करणार की सखी खऱ्या तेजस्विनीलाच आपली आई मान्य करणार? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.